राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात सिडको कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आरतीनगर मिसारवाडी येथे ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यानं घाणपाणी रस्त्यावर साचत असून मच्छरांची वाढ आणि साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महानगरपालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई न झाल्याचा आरोप शहराध्यक्ष नागेश भालेराव यांनी केला आहे। हे आंदोलन जे होतं हे मिसरवाडी आणि आरतीनगर मिसरवाडी हा मोठा परिसर आहे, नागरी वस्ती आहे आणि या दोन्ही परिसराला जोडणारा एक मुख्य रस्ता आहे। गल्ली नंबर 7च्या कोपऱ्यावर त्या ठिकाणी ड्रेनेजची जी अवस्था आहे, ड्रेनेज असं वाहत आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी, मोलमजुरी करणारी लोक, कामगार वर्ग, महिला यांना पायी चालणं म्हणजे नरक यातना आहे। आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा वार्ड बचे अधिकारी कर्मचारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा त्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता। 2 दिवसात होईल, 4 दिवसात होईल, 8 दिवसात होईल। नागरिक मोलमजुरी करणारे ते सकाळी कामाला जातात, संध्याकाळी येतात, त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही। मग अशा वेळेस त्यांच्या या मजबुरीचा फायदा घेत ढिसाळ प्रशासनात ते काम केलंच नाही। माझ्याकडे फोटो आहेत आणि आजही त्या ड्रेनेजची अवस्था तशीच आहे। ते एकच ड्रेनेज नाही तर पूर्ण मिसरवाडीमध्ये लाईन खराब झालेली आणि त्याच्यासाठी लोक त्रस्त झाले। आज या लोकांनी त्यांचा रोजगार बुडवून या ठिकाणी येऊन आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान परिसरातील दुर्दशेचे फोटो दाखवत प्रशासनाला लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।